मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेवढे निर्णय घेतले, असे निर्णय यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असून, मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करेल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आंदोलन समाजाच्या आरक्षणाशी संबंधित मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की सरकारने वेळोवेळी केलेल्या कारवाईमुळे तसे आंदोलन करण्याची त्यांच्यावर काही वेळ येणार नाही. कारण जर संपूर्ण आरक्षणाचा जर आपण आरक्षणाची वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा 2014 मध्ये नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात मागास आयोगाची स्थापना करून त्या संदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय केला. मी त्या इतिहासात जाणार नाही, परंतु 58 मोर्चे हुतात्मा पत्करलेल्या आमच्या मराठी बांधवांचा आदर करत तो निर्णय अतिशय कायद्याच्या चौकटीत राहून तो घेतला आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला. मात्र दुर्दैवानं 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये तो निर्णय रद्द झाला. त्याचं फार मोठं नुकसान समाजाला. पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीचे अध्यक्ष मला त्या ठिकाणी ती जबाबदारी दिली आणि अनेक निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतले. मला वाटतं कधी नव्हे इतक्या प्रकारे प्रलंबित विषयाबद्दलचे निर्णय झाले. त्यामध्ये एकतर मला त्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे. पीठ समितीने अतिशय उत्कृष्ट काम केलं. 58 लाख नोंदी त्यांनी शोधल्या. त्या 58 लाख नोंदी सगळ्या राज्यभरात नाही. त्यापैकी जवळजवळ 50% वर लोकांची दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अद्यापही प्रक्रिया सुरू आहे. विशेष करून हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारची प्रमुख मागणी मान्य जरांगे पाटलांची होती. ती सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. काही नाकारते लोक मान्य उच्च न्यायालयात दिले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिले, पण त्याला स्थगिती मिळू शकली नाही. त्यामुळं त्याची अंमलबजावणीचं काम सुरू आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती मधल्या काळामध्ये जी बंद झाली होती ती आपण पुन्हा सुरू केली. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना मदत देण्याचा निर्णय झाला, ती आता पूर्तता झाली. जे मृत पावलेल्या 32 हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी देण्याच्या संबंधी निर्णय झाला. त्यामध्ये पहिल्यांदा एसटी महामंडळानंतर मग MIDC मध्ये त्यांना नोकरी देण्याचा निर्णय झाला. साधारण 1553 लोकांना जे आपण अधिसंख्या पदावर नियुक्त केले होते तर त्यांनाही आता नियमित करण्याचा निर्णय
माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. मला वाटतं ज्या ज्या योजना मध्यंतरी काळामध्ये ज्या बंद झाल्या होत्या त्या पूर्वत सुरू करू. त्यामध्ये 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये एसीबी आणि एसीबीसी आणि ओबीसी प्रवर्गामध्ये जात वैधता प्रमाणपत्राची मुदत सुद्धा आपण आता 6 महिने वाढवलेली आहे. तो निर्णय सुद्धा आपण 2 जुलैला पारित केलेला आहे. सारथी संस्थेमार्फत सुद्धा पूर्व प्रशिक्षणाकरिता युपीएससी करता 100वरून आपण जागा ते 400वर केलेल्या आहेत आणि एमपीएससी करता 400 ते 1000 पर्यंत जागाची आपण जागा वाढवलेल्या आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या स्तरावर एक एसओपी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना या अंमलबजावणीबद्दलचा आढावा घेण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये कोणी या जात प्रमाणपत्राच्या मध्ये कोणाची अडचण राहणार नाही या संबंधामध्ये विशेष त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला सांगायला पाहिजे की विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना त्याबद्दल वेळोवेळी त्या संदर्भात आढावा घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं सरकारने अतिशय सकारात्मकपणे पाऊल उचललेलं आहे. मागच्या त्यांच्या दोन्ही आंदोलनामध्ये त्यांनी ज्या मागण्या उपस्थित केल्या होत्या त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी आमच्याशी चर्चा केली, आमच्या बरोबर चर्चा करून उपस्थित केलेल्या मागण्या संदर्भात निर्णय केले. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी असं त्यांची मागणी होती. आता 2027 पर्यंत मार्चपर्यंत त्या समितीला मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. तर फक्त अंमलबजावणी करताना काही अजूनही काही त्रुटी असतील तर निश्चितपणे त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही म्हणून म्हटलं की त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडलेलं नाही. किंबहुना अजूनही काही मी म्हटल्याप्रमाणे त्रुटी राहिल्या असतील तर त्या काही कालावधीमध्ये त्या सुद्धा आपण पूर्ण करू. नाही तर कसं की कोणताही निर्णय करताना मग शासन निर्णय केल्यानंतर त्याला अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागतो किंवा मग त्या सगळ्या प्रक्रियेत वेळ लागतो. तर त्यांना मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या अंमलबजावणीचा अहवाल त्याला पाठवतोय. परवाही आमची मंत्रिमंडळ परिषदेची बैठक झाली, त्या ठिकाणी मी सविस्तर आढावा घेतलेला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं तो आमचा अहवाल गेल्यानंतर निश्चितपणे त्यांचं समाधान होईल अशी मला खात्री आहे. असं खरं म्हणजे जरांगे पाटील मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतली तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही भोग आणि पदरी यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की जो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला 58 वर्ष निघालेत अनेक दुर्दैवानं मराठा समाजाची बरं मृत्युमुखी पडली. पण त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्याचा प्रायश्चित त्यांना मिळालेला आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. तर आपण बघितलं तर जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन सरकार त्यांना शाश्वती देतात आणि आंदोलन सोडवलं जातं. मात्र परत काहीतरी नवीन विषय येतो आणि आंदोलनामध्ये विचारात येतात की आतापर्यंत सरकारला धरलं जात आहे का आणि त्यात फडणवीसांना खास करून टार्गेट नाही. कसं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्या निमित्तानं काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय
हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेला निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तर म्हणजे त्यांना माझी विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलंय मागणं मान्य केलंय त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. जरांगे पाटलांना असं वाटतं की कुठेतरी ओबीसी नेते मंत्री जे आहेत हे सरकारवरती दबाव टाकतायत आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही मात्र अशा प्रकारची त्यांची मानसिकता झाली असते. मराठा समाजाचे नेते किंवा मंत्री यांनी समाजासाठी फक्त बोलावं अशा प्रकारचे नाही असं कुठे ओबीसी समाजाचं किंवा त्यांच्या नेत्याचा कुठला दबाव नाही. नाहीतर हे सगळे निर्णय मी सांगितले निर्णय झालेच नसते. आता मराठा समाजाच्या करता स्वतंत्र मराठा आरक्षण स्थापन करण्यात सुद्धा आपण आता 24 जून 2026 निर्णय घेतला. तर स्वतंत्र आता पद निर्माण केली अधिकारी नेमलेत. त्यांची मागणी स्वतंत्र मंत्रालयासाठी पण असं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याबद्दलचा मी वेगळा विचार करतोय. परंतु डेडिकेटेड मराठा आरक्षण कक्ष आता आपण स्थापन केले. विखे पाटलांचं नाव मी 15 मिनिटाचं काम आहे. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना सांगतात की नाही हे बैठक ती मग कसं बैठक असे सगळ्या त्यांनी केलेल्या मागण्यावरच आता निर्णय झाले. हे सगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झालेले आहेत. आता एखादा निर्णय प्रलंबित झालेला असेल त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर पुढे 58 लाख नाही 58 लाख नोंदीची संपूर्ण माहिती त्यांना आपण दिली आहे. त्यांची मागणी होती की मला सगळी माहिती द्या. तो पेन ड्राईव्ह मध्ये किंवा त्यांची हार्ड कॉपी करून त्यांना आपण दिलेली आहे. 58 लाख हे काही हैदराबादच्या राज्याच्या नोंदी नाहीत. 58 लाख राज्यातल्या सगळ्या राज्यातल्या नोंदी आहेत. त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी कार्यवाही झालेली आहे आणि त्याबद्दलचा त्यांना आवाज देतोय. परंतु हैदराबाद राज्याच्या संदर्भात जी काही एवढ्या त्या त्रुटी होत्या कारण ते पर्शियन भाषेमध्ये लिहिलेल्या काही लिपी होत्या काही अन्य भाषेत लिपी होत्या. आता तर आपण माझी माहिती अशी की जवळजवळ 20-25 आपण लिपी वाचणारी जी लोक आहेत यांना कायमस्वरूपी मानधनावर आपण नेमल्या की कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांना कोणालाही अडचण वाटली त्या लिपी कशा वाचायच्या त्यासाठी आपण मानधनावर कायमस्वरूपी आता लोक सुद्धा नेमलेले आहेत. त्यामुळे ती अडचण आपण दूर केली. जरांगे पाटील तुम्ही आता काही एवढं वेळ घेतला नाही आता त्यांना आम्ही आता अहवाल पाठवतोय सगळ्या अंमलबजावणीबद्दलचा त्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे परंतु विस्तृत अहवाल पाठवतोय. त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही सुरू आहे ती कधीपर्यंत आम्ही पूर्ण करतोय त्याच्या आम्ही टाइमलाईन त्यांना देतो. मला वाटतं त्याचं समाधान होईल आणि मी सुद्धा आमचा अहवाल केल्यानंतर त्यांना मी भेटणार.